हां, आता सगळ्यात पहिले हे घडीचा सिम्बॉल आहे त्याला प्रेस करायचा. डेट विचारणार DT. डेट इथे चेंज करायसाठी आता 8 तारीख आहे, इथे मला 9 करायचं आहे. तर 9 करायसाठी हा ॲरो दिला आहे, तो पुढचा डिजिट ब्लिंक होणार. पुढच्या डिजिटवर ब्लिंक झाला, इकडे अप ॲरो कीने तुम्ही चेंज करू शकता. आता 8 तारीख आहे तर आपण 8 टाकूया. एंटर. आता टायमिंग जो आहे तो 16:18 आहे, म्हणजे 4:18. तर आपण असं टाकणार 24 आवर्सच्या हिशोबाने टायमिंग टाकणार. मग आपण इथे एंटर करणार. डे विचारतो, डे कोणता आहे? थर्सडे. तर थर्सडेवरती ॲरो आहे. जर नसेल तर हा प्रोग्राम कीने शिफ्ट करून त्याला थर्सडेवरती आणायचा. थर्सडेवर आला, एंटर. त्याच्यानंतर क्लॉक 24 ठेवायचा, एंटर. झालं, डेट टाईम सेट झालं. त्याच्यानंतर प्रोग्राम करायसाठी प्रोग्राम की प्रेस करायचा. PN01 आला, प्रोग्राम नंबर 1. मग याच्यामध्ये एंटर करायचं. एंटर केल्यानंतर डे दिसत आहे, हे सगळे खालती डे ऑन आहे. जिथे पण ब्लॅक कलरचे ॲरो आहे ते ऑन आहे. मग एंटर. याच्यानंतर स्टेप 01मध्ये आपण टायमिंग टाकायचा संध्याकाळचा 7चा. 7 म्हणजे 19. तर आपण इथे 19 टाकणार. हा पहिला डिजिट 1 करायचा. सेकंड डिजिटवरती जायसाठी हा फर्स्ट की प्रेस करायचा आणि इथे 9 करायचा. 9 केला, 19:00 म्हणजे संध्याकाळचे 7. एंटर. ऑफ टायमिंग 0:00 असणार. स्टेप 2मध्ये ऑन टायमिंग 00, ऑफ टायमिंग 6:30. तर 6:30चा बरोबर आहे. जर इथे चेंज करायचं आहे तर चेंज करू शकता. त्याच्यानंतर एंटर. मग स्टेप 3 आल्यानंतर एस्केप. प्रोग्रामिंग झालं. आणि लॉक करायसाठी 3 वेळा लॉकचं की प्रेस करायचा. लॉक येणार, इथं L लिहून येणार म्हणजे लॉक झाला. त्यानंतर परत याला प्रेस करणार तर लॉक निघणार. आणि मॅन्युअली ऑन करायचं आहे तर याला प्रेस करून ठेवायचं 3 सेकंडसाठी. मॅन्युअली ऑन म्हणजे आता कंटिन्युअसली ऑन राहणार. आणि मॅन्युअली ऑफ ठेवायचं कंटिन्युअसली तर परत प्रेस करून ठेवायचं. हा ऑटोवरती गेला. ऑफ झाला, मग ऑटोवर गेला. सोडून दिला तर त्याच्यावरती थांबून राहणार.